चटपटीत काळ्या चण्याची उसळ आज आपण बनवणार आहोत. इथे वजनी 150 ग्रॅम म्हणजे 1 वाटी चणे 24 तास भिजत टाकलेले आहेत आणि मग दुसऱ्या दिवशी त्याला कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या देऊन मी शिजवून घेतलेलं आहे. इथे अर्धी वाटी दही, 1 मोठा कांदा, 1 टॅमॅटो, कढीपत्ता आणि भरपूर हिरव्या मिरच्या. इथे अर्धी वाटी दह्यामध्ये धना पावडर, जिरा पावडर, काश्मीरी रेड चिली पावडर आणि गरम मसाला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. एका पातेल्यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये खमंग फोडणी करायचं आहे. मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घातलेली आहे. 1 मोठा कांदा गुलाबी रंगावरती परतून घेतलेला आहे. यामध्ये मी एक मध्यम आकाराचा टॅमॅटो घातला आहे. चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. टॅमॅटो पूर्ण शिजून झाल्यानंतर जे आपण काळे चणे शिजून घेतले होते ते आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत आणि खमंग चणे परतून घ्यायचे आहेत. चणे परतून घेतल्यामुळे त्याची जी टेस्ट आहे ही अप्रतिम येते. आता जो आपण मसाला तयार केला होता दह्याचा तो यामध्ये आपल्याला टाकायचा आहे. लक्षात घ्या, दही खूप जास्त आंबट नको आहे, नाहीतर ही तुमची भाजी आंबट होऊ शकते. लाल मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. 5 मिनटं वाफ काढली आहे. चणे शिजताना जे पाणी आलं होतं ते मी यामध्ये टाकलेलं आहे. ग्रेव्हीमध्ये पाणी तुम्ही तुमच्याच आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. 1 ते 2 वाफा काढल्या आहेत. भरपूर कसुरी मेथी टाकली आहे. तयार झाले अप्रतिम चवीची अशी आपली भाजी.